चिमुकल्या भाच्याला वाचवताना मामीचा मृत्यू. टायर मागे पळणारा भाचा विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी मामीनं विहिरीत उडी घेतली, मात्र दोघंही बुडून मरण पावले. टायर विहिरीच्या दिशेनं जात असताना त्याला पकडण्यासाठी पळालेला चिमुकला भाचा टायरासहित विहिरीत पडल्याचं कळताच त्याला वाचवण्यासाठी मामीनं कसलाही विचार न करता थेट विहिरीत उडी घेतली. मात्र पोहता येत नसल्याचे दोघाही मामी आणि भाच्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी दुपारच्या वेळेस बदनापूर तालुक्यातील मालेवाडी गावात घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्यानं पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील ऊसतोड कामगार बाहेरगावी जातात. अशाच एक परिवार आपल्या 7 वर्षाच्या चिमुकल्या रुद्रा वैजनाथ थोरातला त्याच्या बदनापूर तालुक्यातील मालेवाडी येथील विलास भालेराव या मामाकडे सोडले होते. काल दिनांक 19 नोव्हेंबर रोजी बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास रुद्रा थोरात हा मामीसोबत शेतात गेला, तर मामा विलास भालेराव हा बदनापूरला दवाखान्यात गेला होता. शेतात दोघे मामी भाचेच असताना रुद्र हा टायर खेळत होता. खेळता खेळता रुद्रचं टायर विहिरीच्या दिशेनं गेलं. त्याचवेळी टायर पकडण्यासाठी रुद्रही पळाला. मात्र टायरच्या मागे पळता पळता रुद्रा सरळ विहिरीत पडला. रुद्रा विहिरीत पडल्याचं कळताच शेतात आजूबाजूला कोणीच नसल्यानं भाच्याला वाचवण्यासाठी मामीनं सरळ विहिरीत उडी घेतली, परंतु पोहता येत नसल्यानं दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी बदनापूरहून आलेल्या विलासला शेतात कुणीच दिसत नसल्यानं शोधाशोध केली. त्यावेळी विहिरीच्या काठावर चपला दिसताच घाबरलेल्या विलासनं लोकांना बोलावून विहिरीत शोध घेत दोघा मामी भाच्याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करत बदनापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.